प्रथम दोघांनी एकमेकाच्या हातात कंकण बांधून घ्या। प्रीतम, अरे काय? अरे लग्न व्हायचंय अजून, तू आत्ताच स्वप्नात रमलास की अजून गावाकडेच रमलास? नाही म्हणजे हळकुंड बांध ना दिशाच्या हातात। बांधतोस ना? गुड बॉय। मीर अजून कसा आला नाही यार? या वेळेला शब्द पाळेल असं म्हणाला होता। आबासाहेब, तुम्हाला हे समजा माहित होतं का? मला माफ करा प्रीतम सर, मी माझ्या मैत्रीचा धर्म नाही निभावला। ह्याची टोचणी मला आयुष्यभर लागून राहील। पारू, कुठे आहेस तू? बोला आदित्य सर, मिहीर आलाय ना तिथं? यार मीर नाही पोचले अजून। तू बोललीस का आबासाहेबांची? तू प्रियाला घेऊन येते ना इकडे? आदित्य सर, मी खरं सांगते तुम्हाला, प्रिया मॅडम ना प्रीतम सरांनी एवढा चांगला मुलगा कधीच नाही मिळणार। यार काय करू यार? मीर अजून इथं पोचला नाहीये, तुझ्या हाताला काही नाही लागला। सगळं हातातून निष्ठच चाललंय असं वाटतंय। अरे इथे लग्नाचे विधी सुरू झालेत। हे लग्न झाल्यानंतर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार। तू प्लीज यार तिथे थांबून अजून प्रयत्न करायला हवे होते। आदित्य सर, मी लई प्रयत्न केले। आबासाहेबांना समजा सत्य सांगून टाकलं। मी जर का त्यांना जबरदस्ती केली असती ना तर आबासाहेब ऐकलेच नसते। आता तरी समजा सत्य समजल्यावर आबासाहेबांनी योग्य काय तो निर्णय घ्यायला पाहिजे। आणि तसं बी प्रिया मॅडम आबासाहेबांच्या मनाविरोधात जाऊन इथं माझ्यासोबत आल्याच नसत्या। आणि इकडं दिशा मॅडम सोबत प्रीतम सरांचं जर का लगीन झालं तर अनर्थ होईल हे बी कळतंय मला। मला खरंच कळत नाहीये काय करावं। आदित्य सर, आता आपल्याकडे एकच मार्ग राहिलाय। तुम्ही जाऊन देवी आईनं समज खरं काय ते सांगून टाका। हेच योग्य वेळ आहे देवी आईनं समज सत्य सांगण्याची। तुम्ही जा, बोला देवी आईशी। मी बघतो। आता दोघांनी खुले व्हा। आता आपल्याकडे एकच मार्ग राहिलाय। तुम्ही जाऊन देवी आईनं समज खरं काय ते सांगून टाका। ताईड कुठे दिसली का? मी तिला सगळीकडे शोधलं, सावित्री आत्याला पण विचारलं, तिला पण काही माहित नाही। अरे बंगल्यामध्ये असेल, बघ जा। अरे बा, बंगल्यात बघितलं, बाहेर बी कुठे दिसना। सगळीकडे शोधलं, कुठे गेली? हो भास्कर दादा, जरा इकडे हो। ते आमच्या पारूला बघितलं का? आदित्य सरांनी पारूला गावी पाठवले, फार वेळ झालाय। हो काय? बरं तुम्ही तुमचं काम करा, बघतो। चल चल। पारू गावाकडे गेली?
म्हणजे आता या वेळेला हे घरातलं लग्न सोडून ती पारू पण फोनच लावतो तिला. हा बा. हा पारू, अगं काय आहे, मला न सांगता गावाकडे का गेलीस? आणि एवढं काय अर्जंट काम निघालं की आदित्य बाबांनी तुला एवढं गडबडीनं गावाला पाठवलं? बा मी आल्यानंतर सांगते ना तुला समजा. मला सांग, तिकडं लगीन लागलं नाही ना अजून? लग्न लागणं नाही म्हणजे? अगं आतमध्ये विधी सुरू आहेत, मंत्रांचे आवाज पर्यंत येत आहेत. थोड्या वेळात लग्न लागल ना. मला एक सांग पारू, नेमकं काय झालंय? बा मी आल्यानंतर सांगते ना तुला समजा. ठेवते. काय म्हणावं आता ह्या पोरीला? देवा, आता समजा प्रीतम सरांच्याच हातात आहे. त्यांना ताकद दे. त्यांनी त्यांच्या पिरमासाठी उभं राहू दे. त्यांनी देवी आईना समजा खरं सांगायला पाहिजे. श्रीकांत, प्रीतम मला ठीक वाटत नाहीये. त्याचं काही बिनसलंय का? मला पण त्याची काळजी वाटायला लागली ग. आल्यापासून बघतोय उदास दिसतोय तो. त्यांनी लग्नाचं टेन्शन नाही घेतलेलं ना? असेल.